श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांनो, आज तुमचं डोकं शांत ठेवा आणि हे कान देऊन ऐका. कारण साक्षात गुरुजींनी तुमच्या कुंडलीत अशा काही हालचाली पाहिल्या आहेत ज्या तुमच्या स्थिर आयुष्याला पूर्णपणे हादरून टाकतील. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण तुमच्या राशीसाठी विनाशाची नांदी की वैभवाचे द्वार ठरणार आहे, हे समजून घेण्याची वेळ आली आहे. ग्रहाच्या या महासंग्रामात तुमच्या सुखाच्या सुवर्ण महालाला तडे जाण्याची शक्यता आहे. हा काळ सामान्य नाही, हा काळ आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या चमत्काराचा. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहेत की हे सूर्यग्रहण तुमच्या नशिबात अशा काही घटनांची मालिका सुरू करणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण लक्षात ठेवा, ह्या भयावह काळोखाच्या पोटात तीन अशा भयंकर आनंदाच्या बातम्या लपल्या आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने वेडे व्हाल. तुमच्या नशिबाच्या बंद कपाटाची चावी याच 15 दिवसात मिळणार आहे. पण जर तुम्ही गुरुजींनी दिलेल्या या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं की आपला अहंकार सोडला नाही, तर येणाऱ्या संकटाचा प्रहार तुम्हाला सोसणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमचा कामधंदा, जमीन जुमला सगळं काही घटकाभर बाजूला ठेवा आणि ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पहा. गुरुजींनी सांगितलेला हा प्रत्येक शब्द तुमच्या भविष्यासाठी ढाल ठरणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडून गेलात तर तुमच्या हातात आलेली यशाची आणि संपत्तीची सुवर्ण संधी कायमची निसटून जाईल. सूर्यग्रहणाच्या त्या गूढ छायेत तुमच्यासाठी कोणता दैवी चमत्कार लपला आहे हे जाणून घेण्यासाठी आता सज्ज व्हा. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता खूप सावधान होऊ नका, कारण तुमच्या राशीचा स्वामी शुक्र, जो सुखाचा कारक आहे, त्याच्यावर या सूर्यग्रहणाची वक्रदृष्टी पडणार आहे. गुरुजींच्या मते हे ग्रहण तुमच्या राशीच्या 12व्या स्थानी होत असल्यामुळे तुमच्या चैनीच्या आणि सुखी आयुष्याला मोठा धक्का बसू शकतो. जसा चकचकीत हिऱ्यावर एखादा डाग पडावा, तसंच तुमच्या प्रगतीला काही काळासाठी ग्रहण लागणार आहे. अचानक वाढणारे खर्च आणि मानसिक तणाव तुम्हाला हतबल करू शकतात. गुरुजी म्हणतात की हा काळ सामान्य नाही. ही तुमच्या धैर्याची आणि संयमाची कसोटी आहे, जिथे तुम्हाला असं वाटेल की नशीब तुमची साथ सोडत आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, ग्रहणाच्या या भयावह काळोखात तुम्हाला भीती वाटणं स्वाभाविक आहे. पण गुरुजींनी पाहिलंय की हेच ग्रहण तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य जाळून टाकण्यासाठी आलं आहे. ज्याप्रमाणे सोनं अग्नीत तावून सुलाखून निघाल्यावर अधिक चकाकतं, तसंच या संकटानंतर तुमचं नशीब सोन्यासारखं चमकणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली तुमची कामं आणि पैशांची नड आता कायमची मिटणार आहे. गुरुजी म्हणतात की वृषभ राशीवर आता साक्षात लक्ष्मी माता प्रसन्न झाली असून तुमच्या बंद नशिबाची कवाडं उघडण्याची वेळ आली आहे. ही वेळ विनाशाची नाही, तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक क्रांतीची आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता सज्ज व्हा, कारण तुमच्या आयुष्यात आता खऱ्या अर्थाने पैशांचा पाऊस पडणार आहे. गुरुजींच्या मते वृषभ राशीसाठी आता कुबेराचा खजिना उघडला जाणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून मिळणारा अफाट नफा, अडकलेले जुने पैसे किंवा वारसाहक्काने मिळणारी संपत्ती अचानक तुमच्या दारी येईल. तुम्हाला अशा अनपेक्षित मार्गांनी धनलाभ होईल ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल. हा पैसा केवळ तुमची गरज भागवणार नाही, तर तुम्हाला कर्जमुक्त करून समाजात श्रीमंतीचा एक नवीन रुतबा मिळवून देईल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा येणारा पैसा तुमच्याकडे एखाद्या प्रपातासारखा वाहत येईल. जे लोक जमीन जुमला, सोने चांदी किंवा शेअर मार्केटच्या व्यवहारात आहेत, त्यांना या 15 दिवसांत भयंकर मोठा नफा मिळण्याचे योग आहेत. गुरुजींनी संकेत दिले आहेत की ज्या कामात तुम्ही आजवर अपयशी ठरला होतात, तिथे आता लक्ष्मीचा वरदहस्त लाभणार आहे. तुमच्या घरात सुखाचा वर्षाव होईल आणि तुमची आर्थिक स्थिती वज्राइतकी मजबूत होईल. पण लक्षात ठेवा, हा येणारा पैसा योग्य मार्गाने वापरा, तरच लक्ष्मी माता तुमच्या घरात स्थिर राहील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा धनाचा महायोग तुमच्या आयुष्याचं सोनं करणारा ठरेल. गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा की हे सूर्यग्रहण तुमच्यासाठी गरिबीतून श्रीमंतीकडे नेणारा एक पूल ठरणार आहे. शत्रू तुमची आर्थिक नाकेबंदी करण्याचा कितीही प्रयत्न करोत, पण नशिबाचा हा ओघ आता कोणीही रोखू शकणार नाही. हा पैसा तुमच्या आणि तुमच्या पुढच्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करेल. तुमची ही श्रीमंती पाहून जग थक्क होईल,
फक्त गुरुजींनी सांगितलेले नियम पाळा आणि या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा करून घ्या. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता काळजावर हात ठेवून ऐका, कारण गुरुजींनी तुमच्या आयुष्यात अशा 3 घटना पाहिल्या आहेत ज्या या 15 दिवसांच्या काळात 100% सत्य ठरणार आहेत. पहिली घटना तुमच्या स्वप्नातील घराशी किंवा मालमत्तेशी संबंधित असेल. अनेक वर्षांपासून रखडलेलं घराचं काम, जमिनीचा व्यवहार किंवा मालमत्तेचा गुंता अचानक सुटेल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल. ही बातमी तुमच्या घरात अशा वेळी येईल जेव्हा तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या असतील. गुरुजी म्हणतात की हा विजय तुमच्या कष्टाचं फळ असून यामुळे तुमच्या कुटुंबाला समाजात एक मानाचं स्थान मिळणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, दुसरी सत्य घटना तुमच्या नोकरी किंवा व्यवसायातील एका मोठ्या बदलाशी संबंधित असेल. ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखलं, तुमची प्रगती रोखण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता चोख उत्तर मिळणार आहे. तुम्हाला अचानक अशा एका संधीचा किंवा अधिकाराचा लाभ होईल ज्यामुळे तुमचं उत्पन्न एका रात्रीत दुप्पट होऊ शकतं. ही खुशखबरी तुम्हाला इतकं सामर्थ्य देईल की तुम्ही पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर ताठ मानेने उभं राहाल. ही घटना तुमच्या कुंडलीतील राजयोग सुरू झाल्याची सर्वात मोठी प्रचिती असेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, तिसरी खुशखबरी तुमच्या आरोग्याशी आणि मानसिक शांतीशी संबंधित असेल. अनेक दिवसांपासून तुम्हाला सतावणारा एखादा दीर्घकालीन आजार किंवा मनावर असलेलं काळजीचं दडपण अचानक नाहीसं होईल. तुमच्या शरीरात एक नवीन ऊर्जा संचारू लागेल आणि तुम्ही स्वतःला अधिक तरुण आणि उत्साही अनुभवाल. ही तिसरी घटना तुमच्या आयुष्यातील आनंदाचा वर्षाव करणारी ठरेल. पण लक्षात ठेवा, या सुखाच्या काळात गुरुजींनी एका भयंकर धोक्याचा इशाराही दिला आहे. हा आनंद साजरा करताना तुमच्या आसपासचे लोक तुमच्यावर विषारी नजर ठेवून आहेत. तर वृषभ राशीच्या जातकांनो, जसं जसं तुमचं वैभव आणि ऐश्वर्य वाढू लागेल तसतसं तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी तुमच्याच जवळच्या लोकांकडून केली जाईल. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव भोळा असतो आणि याच गोष्टीचा फायदा तुमचे हितशत्रू घेणार आहेत. तुमचे मित्र म्हणवून घेणारे किंवा रक्ताची नाती सांगणारे काही लोकच तुमच्या प्रगतीवर जळू लागले आहेत. तुमच्या एखाद्या गुप्त माहितीचा वापर करून तुम्हाला आर्थिक किंवा सामाजिक संकटात अडकवण्याचा मोठा कट रचला जात आहे, ज्यामुळे तुमचं हस्तखेळतं घर विस्कळीत होऊ शकतं. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा काळ तुमच्या विश्वासाची आणि चातुर्याची कठोर परीक्षा घेणारा ठरेल. तुमच्या व्यवसायात किंवा कार्यक्षेत्रात तुमचे जवळचे सहकारी तुमच्या विरोधात अफवा पसरवून तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करतील. तुमचं यश बघून लोकांच्या पोटात उठलेला असूयेचा गोळा तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकवू शकतो. गुरुजी म्हणतात की कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. विशेषतः पैशांच्या व्यवहारात स्वतःची नजर ठेवा. तुमची एखादी छोटीशी सही किंवा केलेली चूक शत्रूसाठी मोठं शस्त्र ठरू शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या संकटातून सुखरूप बाहेर पडण्यासाठी गुरुजींचा एकच मंत्र आहे, सावधगिरी. जोपर्यंत तुमचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या आनंदाच्या बातम्या आणि गुंतवणुकीचे प्लॅन्स कोणाकडेही उघड करू नका. तुमची ही गुप्तता आणि देवावर असलेली श्रद्धाच तुम्हाला या भयंकर षडयंत्रातून वाचवेल. शत्रू तुमच्या मार्गात काटे पेरण्याचा प्रयत्न करतील, पण जर तुम्ही शांत राहिलात आणि गुरुजींचे उपाय पाळले तर हेच शत्रू तुमच्या यशापुढे हतबल होतील. तुमचं हे मौनच तुम्हाला या महासंग्रामात खरा विजय मिळवून देणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या ग्रहांच्या भयंकर महासंग्रामातून स्वतःला सुखरूप वाचवण्यासाठी आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद कायम ठेवण्यासाठी गुरुजींनी अत्यंत प्रभावशाली उपाय सांगितले आहेत. गुरुजी म्हणतात की जेव्हा नशिबाला ग्रहणाची छाया लागते तेव्हा केवळ शुक्राची शुभशक्तीच आपल्याला वाचवू शकते. या 15 दिवसांच्या काळात तुम्ही दर शुक्रवारी कोणत्याही गरजू स्त्रीला पांढरे अन्न, उदा, तांदूळ, साखर किंवा दूध दान करावे. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील वाढत्या खर्चावर आणि मानसिक तणावावर नियंत्रण मिळवून देईल. गुरुजींच्या मते हे दान तुमच्या घराभोवती एक संरक्षणात्मक कवच निर्माण करेल, जे शत्रूंच्या वाईट नजरेला आणि अघटित घटनांना उंबरठ्याबाहेरच रोखून धरेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहणाच्या नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी गुरुजींनी महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सूक्त पठण करण्याचा सल्ला दिला आहे. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर किमान दररोज सकाळी लक्ष्मी मातेसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून तिचे स्मरण करा. या उपायामुळे तुमच्या घरातली नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल आणि घरामध्ये सुखाचा वर्षाव होईल. गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा, ज्या घरात शांतता आणि स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी स्थिर राहते.
त्यामुळे या काळात घरात विनाकारण वाद टाळा आणि वडीलधाऱ्या स्त्रियांचा सन्मान करा. हे उपाय तुमच्या बुडत्या नौकेला यशाच्या किनाऱ्यावर नेऊन सोडतील. तर वृषभ राशीच्या जातकांनो, आता त्या अकल्पनीय दैवी चमत्काराबद्दल ऐका, जो तुमच्या आयुष्यातील काळोख चिरून सोन्यासारखा प्रकाश घेऊन येणार आहे. गुरुजींनी पाहिलंय की या सूर्यग्रहणानंतर तुमच्या नशिबात एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत होतात. जे स्वप्न पूर्ण होणं तुम्हाला अशक्य वाटत होतं ते अचानक साक्षात समोर उभं ठाकेल. हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाचा आणि गरिबीचा समूळ नाश करेल. विनाशाच्या गर्भातूनच नवनिर्मिती होते आणि तुमच्या बाबतीत हा दैवी चमत्कार तुमच्या घराण्यात सुखसमृद्धीचा एक नवीन इतिहास लिहायला सुरुवात करेल. तर वृषभ राशीच्या जातकांनो, हा चमत्कार तुमच्या कौटुंबिक सौख्याशी आणि समृद्धीशी संबंधित असेल. जर तुमचं कुटुंब विखुरलेलं असेल किंवा तुमच्या कामात सातत्याने अडथळे येत असतील, तर या ग्रहणाच्या काळोखानंतर तुमचं नशीब एखाद्या हिऱ्यासारखं चमकू लागेल. तुमच्या घरामध्ये पैशांची आवक इतकी वाढेल की तुमचे शत्रू देखील चकित होतील. गुरुजी म्हणतात की वृषभ राशीच्या व्यक्तीला या काळात कुबेराचा आशीर्वाद मिळणार असून विनाशाच्या उंबरठ्यावर असतानाच तुमचं नशीब पालटणार आहे. हा दैवी संकेत आहे की आता तुमची सुवर्ण काळाकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही. तर वृषभ राशीच्या जातकांनो, या भविष्याचा शेवट तुमच्या विजयाने आणि समृद्धीने होणार आहे. समाजात ज्यांनी तुमची किंमत केली नव्हती तेच आता तुमच्याकडे मदतीसाठी येतील. गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरणार आहे. पण सावध रहा, हा चमत्कार टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला आपल्या कष्टावर आणि गुरुजींच्या शब्दांवर अतूट श्रद्धा ठेवावी लागेल. जर तुम्ही हे उपाय आणि ही भविष्यवाणी मनापासून पाळली तर हे सूर्यग्रहण तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. आता सज्ज व्हा, कारण तुमचं नाव आणि तुमचं ऐश्वर्य आता संपूर्ण जग पाहणार आहे. आई महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे विसरू नका. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि दिलेले उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा नाश करत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला लक्ष्मी मातेच्या कृपेवर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचं एक लाईक गुरुजींचं हे अनमोल मार्गदर्शन गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यास मोठी मदत करतं. वृषभ राशीच्या जातकांनो, कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय मा लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. गुरुजी म्हणतात की आई लक्ष्मीचं नाव घेतल्याने घरातली नकारात्मकता दूर होऊन समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. तुमची ही एक कमेंट तुमची श्रद्धा दर्शवते आणि तुमचं नशीब उजळण्यासाठी सहाय्यक ठरेल. वृषभ राशीच्या जातकांनो, नशिबाचा कोणताही मोठा इशारा तुमच्याकडून चुकूनही मिस होऊ नये असं वाटत असेल तर आपल्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून भविष्यातील अशाच थरारक घडामोडी आणि गुरुजींचे विशेष मार्गदर्शन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. लक्षात ठेवा, हा केवळ व्हिडिओ नाही तर तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळाचीही सुरुवात आहे. आत्ताच सबस्क्राईब करा आणि समृद्ध व्हा.